नक्कीच पारितोषिकाचा वर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. राजू बरिष्ठे यांच्या बॅटिंगसाठी 101 रुपयाचं पारितोषिक रामचंद्र बरिष्ठे साहेब यांच्याकडून आलेलं आहे. राजू बरिष्ठे साहेब आपण यायचं आहे. आपण आहात मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. दरम्यान जाऊया विद्यमान सामन्याकडे. एका बाजूने कोळगाव तर एका बाजूने ठाणेवाडी संघ. सुभाष कोळगाव संघाने नक्कीच नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पारंपरिक निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. आमंत्रित केले फलंदाजीसाठी ठाणेवाडी संघासाठी प्रसाद आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन प्रसाद स्टेप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र जेलबाची संधी हुकले. चेंडू जातो डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव तर अर्जित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोपेरित्या पूर्ण केले. सुंदर आणि मिटिंग विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलकाचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागले 2. पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर योगीराज भारमल आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. चला निर्णय सांगायचा आहे. रिव्ह्यू असेल. षटकार आलाय. नक्कीच 6 धावा मिळतील. चांगलं सुरुवात या ठिकाणी ठाणेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद लेफ्ट हँड बॅट्समन. चौकार आलाय. नक्कीच निर्णयामध्ये थोडासा बदल होतोय. चौकार आलाय. यावेळी डॉट चेंडू. एक तेरी तो एक मेरी. इथे मात्र चौकार आल्यानंतर डॉट चेंडू हाताळलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 6. पहिला चेंडू 2 धावा त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट चेंडू हाताळलाय. नक्कीच कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज योगीराज. ठाणेवाडी आणि कोळगाव दोन्ही मातब्बर संघ एकमेकासमोर आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या सामन्यामध्ये. चला राजू बरिष्ठे साहेब आपण यायचं आहे. आपण आहात मॅन ऑफ द मॅच. यावेळेस युमेश आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपल अचित बेल्स रिम्यू. दांडी 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 गुल डीजे. रामचंद्र बरिष्ठे साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे. राजू आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देखील स्वीकारायचा आहे. गणेश गायकवाड मॅन फ्रॉम ठाणेवाडी संघाचा एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. थोडस अवघड स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळालाय ठाणेवाडी संघ. जरा अनिलजी पानकर साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. अनिलजी पानकर साहेब यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. पहिल्या षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागलेत फक्त 6 धावा धावफलकावर. माफ करा
6 धावा धावफलकावर लागल्या. त्यानंतर डॉट चेंडू आपल्याला वारंवार पाहायला मिळाले. चला अनिलजी पानकर साहेब आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. राजू बरिष्ठ ठरलाय. तब्बल 42 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला तोच खेळाडू राजू बरिष्ठ ठरलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार करायचा आहे. नक्कीच रामचंद्र बरिष्ठ साहेब यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विजय गोलंदाजी मार्कवर. लोअर फुल टॉस चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. गॅप मोठा नाही. धावांना तोटा. चेंडू सीमा पार झालाय फरार. आलाय चौकार. डीजे यावेळेस नक्कीच दिशा दिली. चेंडूला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव अर्जित केली गेली आणि एका धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि एकेरी देणं धाव फलक फुले सरकतोय. धावून पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. चला सर्व खेळाडूंना देखील विनंती आहे. आपण जेवण चालू झालेलं आहे. जेवणाचा आपण देखील लाभ घ्यायचा आहे. पुढचा चेंडू विजय गोलंदाजी मार्कवर. राईटामध्ये विकेट अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. गॅप मोठा. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस मात्र गणेशच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. सन्माननीय आदरणीय अनिलजी पानकर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच मी विनंती करतो सुशांतजी हप्पे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिलजी साहेबांचा आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक. धावफलकावर धावा लागलेत 15. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका गड्याच्या मोबाईलला 15 धावा. ठाणेवाडी संघ. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल खणखणीत दर्जेदार दिमागदार आसमानी टोला. हा आलाय षटकार. चला जेवणासाठी लाईन लावायची आहे. डीजेच्या समोरून साऊंड सिस्टमच्या समोरून थोडं बाजूला व्हा विनंती असेल. डॉट चेंडू नक्कीच कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज कमबॅक करतायत या ठिकाणी. पुन्हा एकदा वाह क्या बात है. आसमानी टोला एक दिमागदार तडपदार खणखणीत षटकार. सत्तावीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले 27. या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात.
नक्कीच थोडे महागडे षटक विजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मारुती गोलंदाजी मार्क साठी. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि त्यानंतर 6 धावा नंतर 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये टोटल 27 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये मारुती आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस काय फलंदाजी चालू आहे इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय. झेल टिपलाय आणि संपलाय. बॅटर संदीपचा खेळ. संदीप बॅक टू पवेलियन. दोंडीबास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुतार म्हणजे यावेळी नजाकत फक्त दिशा दिले चेंडूला. स्क्वेअर कट गॅप मध्ये आहे. आउटफील्ड थोडंसं स्लो पाहायला मिळालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. बघता बघता 3 धावा पूर्ण झाल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि या 3 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती. इथे मात्र आक्रमक खेळाडू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला संदीप. त्यानंतर दोंडीबा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू चांगला खेळून काढला. दिशा दिली चेंडूला. 3 धावा अर्जित केल्या गेल्यात. आता मात्र गणेश गायकवाड स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या मात्र सुंदर चेंडू अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. यावेळेस सुंदर अप्रतिम दर्जेदार दिमागदार राजू गणेशच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू. दिशा देखील तीच. इथे मात्र अंतर गाठलेलं नाहीये. टिपलाय झेल. संपलाय. बॅटर गणेशचा खेळ. गणेश बॅक टू डगआउट. फलकावर लागलेले आहेत. 3 गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. ठाणेवाडी संघाकडून प्रसाद संदीप आणि गणेश नक्कीच तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर सज्ज आहेत. आकाश आणि दोंडीबा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजांनी कमबॅक करून दिलंय कोळगाव संघाला. यावेळी चांगला फटका फसलाय. इथे मात्र झेल देखील सुटलाय. 2 धावा पूर्ण करतात. सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 38 या आकड्यावर. चला या पुढील होणारा सामना आपण पाहतोय. जुगाई स्पोर्ट्स सावर्डे विपक्ष श्री विठ्ठलदेवी संघ क्रिकेट संघ गावडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावडी आणि सावर्डे दोन्ही संघाच्या संघनायकांना माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल आपण जेवल्यानंतर पत्रावळ्या एका ठिकाणीच ठेवायच्या आहेत. कोणत्याही प्रकारे ग्राउंड खराब होणार नाही याची दक्षता मात्र सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे.
आयोजकांकडून सूचना आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना आपण पाहतोय कोळगाव विपक्ष ठाणेवाडी. नक्कीच एका बाजूने संदीप चाळके साहेबांचा संघ तर एका बाजूने योगीराज भारमल यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा वर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय इथे मात्र थांबवलंय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावफलक एकनं पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 39 या आकड्यावर. गोलंदाज अक्षय शेवटचा आणि अंतिम स्लॉग वरचं षटक आपण पाहतोय. अक्षय आले. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल कोळगाव संघ. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला, डीप मध्ये प्रोटेक्शन. बॅचची लिडिंग एज होती, थोडंसं फंबल दरम्यान 2 धावा मुकंबल आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते तब्बल 41 या आकड्यावर. 41 ऑन स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट ठाणेवाडी संघ. थोडासा सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळाला धावफलकावर लावलेला ठाणेवाडी संघाकडून. आकाश आणि धोंडीबाई जोडी नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडू नक्कीच ठाणेवाडी संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाचित दांडी 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 गुल दिदे. फलंदाजासाठी इनॅट नंबर 6 वर शेवटचा आणि अंतिम षटक आतापर्यंत चांगलं हाताळले अक्षय याने. नक्कीच 3 धावा खर्च केला, 1 विकेट देखील अर्जित केले गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. 5 नंबरची जर्सी नक्कीच परिधान करून या ठिकाणी अक्षय पाहायला मिळतो. यावेळेस मिस टायमिंग शॉट देखील. काय घडतंय, चुकी घडते, चेंडू जातोय सीमारेषे पार. आलाय हा दर्जेदार षटकार आणि या 7 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 47 या आकड्यावर. नक्कीच एक सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय ठाणेवाडी संघाकडून. यावेळी देखील तोच फटका. यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. जेलची संधी होती, संधी हुकले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी इथे मात्र संघाच्या धावेचा अर्धशतक इथे पूर्ण होतोय. नक्कीच चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत ठाणेवाडी संघाच्या फलंदाजांकडून. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील चांगला खेळून काढला. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषे पार. शेवटच्या चेंडूवर देखील आला एक दर्जेदार चौकार. चला गावडी आणि सावर्डे संघ आपण देखील यायचं आहे. गावडी आणि सावर्डे संघ. सावर्डे संघ आपल्याला देखील शेवटचा कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे.
त्याला यायचं गावडी आणि सावर्डे संघ. नक्कीच दोन मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील पुढच्या सामन्यामध्ये. व्यवस्थापन कमिटीला विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. रमेशजी धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. रमेशजी धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. गावडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. गावडी संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय सावर्डे संघाला फलंदाजीसाठी. चला स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे ठाणेवाडी संघ. विनंती असेल. नक्कीच आपण फलंदाजासाठी पाहतोय कार्तिक चाळके, एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ठाणेवाडी संघाकडून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अध्यक्ष साहेबांचे चिरंजीव आहेत आणि नक्कीच पावलांवर पाऊल ठेवण्याचं काम कार्तिक चाळके यांच्यामधून पाहायला मिळालं. नक्कीच कार्तिक साठी पारितोषिक सामना सुरू होण्याच्या आधीच आलेला आहे. जर कार्तिकने झेल पकडला तर मॅच साठी नक्कीच या खेळासाठी कार्तिकच्या खेळासाठी सचिनजी पाटील साहेब, कुमारजी शिर्के साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येकी 101 रुपयाचं पारितोषिक नक्कीच कार्तिकसाठी आलेलं आहे. नक्कीच युवा खेळाडू घडवण्याचं काम संदीपजी चाके यांच्या माध्यमातून चोख पार पाडलं जात आहे. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. जिथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. योगीराज बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो कोळगाव संघाला. योगीराज बॅक टू पवेलियन. इथे मात्र काय घडतंय, पहिल्या चेंडूवर विकेट आली. तब्बल 55 धावा चेस करायच्या आहेत. नक्कीच कार्तिक साठी देखील शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष कुमारजी शिर्के साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच हिम्मत असावी लागते आणि ती हिम्मत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कार्तिक यांच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळत आहे तुषार फलंदाजीसाठी. यावेळी स्क्वेअर कट, नजाकत आणि इथे मात्र काय घडतंय, धावबाची संधी होती. आणि एक धाव पूर्ण नक्की केली. एका धावेच्या मध्ये धावफलकाचा श्री गणेश होतोय. नक्कीच क्रिकेट क्षेत्रामध्ये वय बघितलं जात नाहीये. नक्कीच त्यातच उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने संदीप चाळके एक लेजंड खेळाडू, तर एका बाजूने कार्तिक चाळके युवा खेळाडू ठाणेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय खेळताना. नक्कीच ठाणेवाडी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम नक्कीच अप्रतिम केलंय ठाणेवाडी संघाने. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट. यावेळी डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू फरार, सीमारेषे पार, धावा मिळतील 4. आलाय चौकार. पाच धावा धावफलकावर लागतात. ते मात्र थोडस अडचणी स्थितीमध्ये आहे. संघर्ष करताना पाहायला मिळतोय कोळगाव संघ, कारण तब्बल 55 धावा
चेस करायचे आहेत. अजूनही 50 धाब्यांची गरज आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक यावेळेस देखील गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा गॅप मोठा नाही धावांना तोटा. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय सीमारेषे पार लागोपाठ दुसरा चौकार. डीजे यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. डीप बॅक स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय लागोपाठ तिसरा षटका चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकार हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. चांगलं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला कोळगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. आकाश नक्कीच तारणहार बनून येतोय कोळगाव संघासाठी. नक्कीच 55 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि तेच टार्गेट चेस करताना लागोपाठ 3 चौकार आकाशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच थोडंसं प्रेशर निर्माण केलंय संदीप यांच्यावर आकाश याने. नक्कीच अनुभव आहे. आता अनुभव इथे मात्र झोकावा लागेल. इथे मात्र अटेम्प्ट केलाय रिव्हर्सचा अटेम्प्ट फसलाय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पहिल्या षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 13. चला स्पीडअप घ्या ठाणेवाडी संघ. नक्कीच 5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल आपण देखील थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. नक्कीच गुरुंबाळ आणि नवलाईवाडी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. सर्व खेळाडूंच्या जेवणाची सोय यांच्या माध्यमातून नक्कीच केली गेली. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रसाद गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म लेट प्राण ओव्हर द विकेट. तुषार आणि आकाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या प्रशांत विनंती असेल. प्रसाद सुतार गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे. हाफ ट्रॅकर चेंडू फटका बसलाय. मिस टायमिंग शॉट खेळाडू खाली. इथे मात्र झेल होतोय धरतीला दान. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चुकी घडते खेळाडूंकडून आणि नक्कीच चुकीचा परिणाम नक्कीच सामन्यावर पडेल. धावफलकावर धावा लागलेत 15. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण करून दिली होती आणि मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 डिबा गॅदर करतील फेकी करतील. दरम्यान 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर. पुढचा चेंडू दुसरा षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. गॅप मोठा. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार होतोय फरार. आलाय चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक नक्कीच पुढे सरकेल. धाव पोहोचेल तब्बल 20 या आकड्यावर. इथे मात्र थोडासा प्रेशर मध्ये ठाणेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय कारण वारंवार चौकार मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार नक्कीच पाहायला मिळाले. नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाज आकाश याचं. नक्कीच संकटातून बाहेर काढणं नक्कीच मोठं काम या ठिकाणी कोळगाव संघासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रसाद. पुन्हा एकदा अप ट्रॅकर चेंडू फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. नक्कीच कौतुक करावं लागेल कार्तिक याचं. नक्कीच अटेम्प्ट केला होता. प्रयत्न केले होते. 100% प्रयत्न कार्तिक याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मात्र झेल सुटलाय.
दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच संधी निर्माण करण्याचं काम नक्कीच प्रसाद यांच्या माध्यमातून झालंय. बॅटची लिडिंग घ्यायची होती का इथे मात्र दाद मागितले, दाद फेटाळले. पंच आपल्या निर्णयावर स्थिर आहे. डॉट चेंडू पुन्हा एकदा कॉल केला जातोय. आतापर्यंत 9 धावा खर्च केलात प्रसादाने. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 1 चेंडूचा खेळ या षटकामधील शिल्लक असेल. पुढचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. षटक संपतंय आणि दुसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावर. चला ठाणेवाडी संघ स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. श्री जोगाई स्पोर्ट्स सावर्डे विपक्ष श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी या 2 संघांमध्ये नक्कीच गावडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केला आहे सावर्डे संघाला फलंदाजीसाठी. नक्कीच एक अप्रतिम आयोजन, तितकंच सुंदर नियोजन नक्कीच नवलाईवाडी संघ आणि बुरमाळ संघाच्या माध्यमातून आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाला. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. पंचांचं देखील दर्जेदार काम राहिलंय सकाळच्या सत्रापासून. जेपी पॅनलचे नक्कीच पंच आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. जय पवार साहेब स्वतः देखील इथे उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील गोड कौतुक. नक्कीच सकाळच्या सत्रापासून चांगली भूमिका आणि चांगले निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तसेच SMD लाईव्ह या नेटवर्किंग च्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच जगभरात पसरवली जाते. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच एक चांगलं नेटवर्क SMD लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, देखील शेअर देखील करायचं आहे. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दोन्ही बाचा की आपल्याला पाहायला मिळतं. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट टर्म पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, दर्जेदार, खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर पासून आक्रमण चालू केलंय, कारण माहित आहे एकेरी दुहेरीने दावा काही होणार नाहीयेत. आक्रमण करावं लागेल आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतं. तुषार आणि आकाश यावेळेस नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स गॅदर करतात, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केलं. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकड्यावर. अजूनही 25 धाव्यांची गरज आहे विजयासाठी कोळगाव संघाला. यावेळेस देखील फटका बसलाय. तर शेतामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. फर्स्ट स्लिप मध्ये एकदा बाजित केली गेले. धावफलक पुढे सरकतोय 1 ने. 31 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 9 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोंडीबा रायटामध्ये विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बायच्या स्वरूपामध्ये एकदा बार्जित केली गेले. थोडस मोठं फटके खेळण्यापासून वंचित ठेवावं लागेल दोन्ही फलंदाजांना. दोंडीबा यांना पुन्हा एकदा रायटामध्ये विकेट. दोंडीबा सज्ज आहेत. स्पिनर गोलंदाज यावेळेस चांगला फटका. गणेश गायकवाड इथे मात्र झेल सुटलाय आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या आकड्यावर.
धावफलकावर धावा लागले तब्बल 34-21 धाव्यांची गरज. नक्कीच जे झेल सुटलेत इथे मात्र त्याचे परिणाम या ठिकाणी भोगावे लागतील ठाणेवाडी संघाला. यावेळेस मिस टायमिंग शॉट. प्रसाद स्वतः चेंडू खाली येतील का, इथं मात्र जजमेंट चुकलंय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. संधी निर्माण करून देण्याचं वारंवार काम या ठिकाणी गोलंदाजांकडून होतंय, मात्र या ठिकाणी जजमेंट चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा एक पहिल्याच संधीमध्ये गणेश होते, त्यानंतर आता प्रसाद, दोन्ही झेल या ठिकाणी सुटले गेलेत आणि याचे परिणाम मात्र ठाणेवाडी संघाला या ठिकाणी भोगावे लागतील या शेवटच्या षटकामध्ये. कारण धावफलकावर धावा आलेले तब्बल 36, अजूनही 19 धावांची गरज. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 19 धावा असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कोळगाव संघाकडून. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि चेसिंग करावी लागेल. कोळगाव संघाला 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाजीसाठी शेवटच्या आणि निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय मंदार 12 नंबरची जर्सी. आपण 12 नंबरची जर्सी पाहिली तर आठवण येते युवराज सिंग यांची. नक्कीच 2011चा वर्ल्ड कप ज्यांनी गाजवला असे युवराज सिंग, आणि युवराज सिंग सारखी कामगिरी या ठिकाणी मात्र मंदारला करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट मंदार सज्ज आहे, आकाश देखील सज्ज आहे. यावेळेस ऑन साइडला खेळून गेलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, खेळाडू आहेत, 1 बाउन्स गॅदर करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का. इथे मात्र थांबवलं गेलंय, एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू 5 चेंडू आणि 18 धावा. पुनश्च एकदा डॉट चेंडू. रिव्ह्यू मागितलाय पंचांनी देखील विनंती असेल. तडपंच नक्कीच एक क्लास स्पर्धा, एक दिमागदार स्पर्धा आपल्या भेटीला येते. अर्थातच STGPL 3 शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 3. 8 संघ 112 खेळाडू नक्कीच भेटतील एकमेकासमोर एका चमचमत्या ट्रॉफीसाठी. 8 आणि 9 फेब्रुवारीला एक ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळेल. किंग मैदान, उसरगडचा क्रीडा नगरी आणि क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे किंग मैदान, या मैदानावर ये स्पर्धा रंगणार आहे. नक्कीच सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे आणि या स्पर्धेसाठी आयोजकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. नक्कीच पंचांचा निर्णय आलाय. थ्रो गोलंदाजी असेल, गोलंदाज बाद असतील. 1+2 अशा 2 धावा मिळतील, 3 धावा मिळतील या चेंडूवर आणि 3 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावर. अजूनही 15 धावेंची गरज असेल. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्यायचा आहे. जय पवार साहेब, आपल्याला देखील अधिकार आहेत, आपण देखील त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करायचा आहे. नवीन गोलंदाज श्री आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आप ट्रॅकर चेंडू, ते मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय, दिशा बदलले चेंडूने. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार. हा आलाय चौकार.
4 चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते कोळगाव संघासाठी. नक्कीच कोळगाव संघ पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. ठाणेवाडी संघ आपल्याला देखील 4 चेंडू आणि 11 धावा, एक डॉट चेंडू नक्कीच डेड घोषित केलाय पंचांनी. चार चेंडू आणि 11 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कोळगाव संघाची. एक डॉट चेंडू नक्कीच ठाणेवाडी संघाला. पुन्हा एकदा डॉट चेंडू डेड बॉल घोषित केलाय. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे ठाणेवाडी संघ. नक्कीच प्रोत्साहन केलं जात आहे ठाणेवाडी संघाकडून. गोलंदाज तेव्हा काय घडतंय, धावपाच्या सुरुवात विकेट आले का? नक्कीच तुषारसाठी पारितोषिक आलंय. तुषारने जर हा सामना जिंकवला तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाकडून आकर्षक शूज या ठिकाणी बक्षीस आलेला आहे. तुषार यांनी जर हा सामना जिंकून दिला कोळगाव संघाला तर आकर्षक शूज या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाकडून पारितोषिक आलेला आहे. रनआउटचा रिव्ह्यू आहे. नक्कीच पंचांनी घेतला रिव्ह्यू. हा पंचांचा निर्णय रिव्ह्यू असेल. नाही रिव्ह्यू आहे कोणताही फक्त रनआउटचा रिव्ह्यू आहे ना. पंचांनी घेतलाय कप म्हणजे संघाने घेतलेला नाही. पंचांनी घेतला तर असेल तो. नक्कीच फक्त संघाला थ्रो गोलंदाजी आणि नो बॉल साठीच रिव्ह्यू असेल. पंचांनी जर रिव्ह्यू मागितला तर रनआउट साठी देखील असेल. रिव्ह्यू मध्ये देखील जर काही घोषित झालं नाही तर ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी देखील नोंद घ्यायची आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो रिव्ह्यू घेतला जातोय. जर रिव्ह्यू मध्ये काही साध्य नाही झालं तर ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा मान्य करावा लागेल.
याची नोंद मात्र दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. चला ऑनफिल्ड पंचांचा निर्णय जो असेल तो मान्य करायचा आहे. ऑनफिल्ड पंच आपला निर्णय सुरक्षित आहे. एकदा अर्जित केली गेली आणि एका धावेच्या मध्ये ना धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतो 45 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा श्री. चला स्पीडअप घ्या. नक्कीच वेळेचं बंधन आहे. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता मात्र आपण घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांचा. 3 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच थोडासा विचार विनिमय करावा लागेल. ठाणेवाडी संघाला थोडस प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज देखील नक्कीच गोलंदाजीची कमी उणीव या ठिकाणी मात्र ठाणेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो घोषित केलाय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. थोडं ठाणेवाडी संघ थोडं स्पीडअप करा विनंती असेल. खूपच वेळ आपण देखील घेतलेला आहे. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. किती झाला? 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे ठाणेवाडी संघ. विनंती आहे. चला ठाणेवाडी संघ आपल्याला आता मात्र एक खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला ठाणेवाडी संघ एक खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. विनंती असेल आपल्याला. नक्कीच 16 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. नक्कीच पॅनलाइज केलं जाईल ठाणेवाडी संघाला. शेवटचा आणि 3 चेंडू 7 धावांची गरज. गणेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तीन चेंडू आणि 7 धावा. चला स्पीडअप करायचा आहे ठाणेवाडी संघ. विनंती आहे आपण एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये देखील घ्यायचा आहे. नक्कीच पॅनलाइज केलं जात आहे. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. मधले मोठा फटका खेळण्याची संधी आहे. तुषारने जर आज सामना जिंकवला तर कोळगाव संघाकडून आकर्षक शूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघ. हार्ड लक बॅड लक ठाणेवाडी संघ. चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. स्कोर लेवल झालाय. सॉरी स्कोर लेवल अजूनही एका धावेची गरज असेल. माफ करा. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. सामना पूर्णपणे झुकलाय तो कोळगाव संघाकडून. नक्कीच थोडा विचार विनिमय करावा लागेल ठाणेवाडी संघाला. नक्कीच गोलंदाजी मधून ज्या चुका घडल्यात नक्कीच त्यावर थोडस विचार विनिमय करावा लागेल. 2 चेंडू आणि 1 धाव. चला गावडी आणि सावडे संघ आपण देखील तयार राहायचा आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघ. हार्ड लक बॅड लक ठाणेवाडी संघ. चांगला खेळ आपल्या